हॅलो स्टुडंट्स, तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या सिरीजचे आपण लास्ट 3 लेक्चर्स कव्हर केले आहेत. त्यामध्ये आपण बेसिक बुलियन अल्जेब्रा असेल किंवा बेसिक लॉजिक गेट्स असतील, नंबर सिस्टीम्स, हे जे काही पार्ट्स होते ज्या टॉपिक्सचे असोसिएटेड थेरॉटिकल पॉईंट जे की आपल्याला एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी गरजेचे असतात ते सर्व कव्हर केले. आता आपण काय करू, या 3 लास्ट झालेल्या 3 लेक्चरचे असोसिएटेड प्रिव्हियस इयरमध्ये गेटमध्ये असतील, सेट एक्झाममध्ये असेल किंवा IIT JAM ज्या की सेटच्या इक्वलंट एक्झाम आहे त्यामध्ये जे काही प्रश्न आले आहेत ते आपण सॉल्व्ह करू आणि त्यांचं कशा प्रकारे सोल्युशन काढायचं असतं, ऑप्शन निग्लेक्ट कशी करायची, या सर्व प्रोसेस आपण 1 10 ते 12 जे काही क्वेश्चन्स या स्लाईड्सवर असतील त्यामध्ये काय करू, कव्हर करू. उर्वरित जे काही क्वेश्चन असतील तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुमच्या वर्कशीटमध्ये तुम्हाला मिळतील आणि आणखी काही क्वेश्चन्स असतील तर ते तुमच्या टेस्टमध्ये तुम्हाला मिळून जातील. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रत्येक सेट एक्झाममध्ये फक्त एक क्वेश्चन्स कंपल्सरी. तुम्ही लास्टच्या 4-5 इयरचं कुठलंही एखादं सीटचा पेपर घेऊन बघा, प्रत्येक सेट एक्झाममध्ये मला फक्त एक क्वेश्चन आहे, कुठून, फ्रॉम डिजिटल सेक्शन. त्यामुळे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा फार जास्त लोड घेण्याची गरज नाही. जे ह्या लेक्चरमध्ये तुमचे क्वेश्चन्स कव्हर होतील तरी तुम्ही जर तेवढे जरी व्यवस्थित केले तरी तुमची डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये येणारा जो काही प्रश्न बनत असेल त्या प्रश्नाचा तुम्ही इझिली आन्सर करू शकता. ओके, तर आपले साधारणपणे ह्या 4 आणखी 2 लेक्चरमध्ये 6 लेक्चर्समध्ये आपला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचं सेक्शन कव्हर होऊन जाईल. जास्त लोड घ्यायचा नाही, जेवढ्या 6 लेक्चरमध्ये कव्हर झालेलं आहे तेवढंच करा, तुमचा इझिली सेटमध्ये येणारा एक प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, चला बघा आपण काय करतो, डायरेक्टली क्वेश्चन्सवर मूव्ह करूया. प्रिव्हियस इयरमध्ये आलेले आहे. तर हा बघा, हा जो क्वेश्चन आहे सीट 2021 आलेला आहे. हा जो आहे हा 2021च्या एक्झाममधला क्वेश्चन, सगळ्यात इझी. काय सांगितलेलं आहे, व्हॉट इज द आयडेंटिटी ऑफ द फॉलोइंग बुलियन एक्सप्रेशन A+B × A+C. हे बुलियन एक्सप्रेशन दिले आहे, त्याची तुम्हाला आयडेंटिटी काढायची आहे की त्याला जर सॉल्व्ह केलं तर काय मिळेल, काढायचं आहे. बघा दिलेलं काय आपल्याला सोल्युशनमध्ये, आपण बघू A+B × A+C. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय सांगतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सांगत असतो की जर आपल्याकडे A+BC असेल, काय असेल A+BC, तर याला आपण कसं डिस्ट्रीब्यूट करू शकतो, A+BCला A+B × A+C. हा आहे आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, जो की आपण थिअरीमध्ये ऑलरेडी कव्हर केलेला आहे. आता या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची आपल्याला ही साईड दिलेली आहे एक्झाममध्ये, ही साईड दिलेली आहे, आपल्याला राईट साईड चूज करायची. आता तुम्ही जर ऑप्शनमध्ये पाहिलं तर ऑप्शन ए दिलेलं आहे तुम्हाला B+AC, तर ऑप्शन ए आहे का, तर ऑप्शन ए नाही. का, कारण ऑप्शनमध्ये आपल्याला A+BC पाहिजे. सेकंड काय दिले, C+A, हे आहे का, नाही. ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे तुम्हाला A+BC, ऑप्शन सी दिलेलं आहे A+BC आणि ऑप्शन डी दिलेलं आहे C.B+EC. तर ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर या क्वेश्चनचं हे ऑप्शन करेक्ट आहे आणि डी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. दोन्ही निग्लेक्ट करता येतील का, नाही. मग याचं जर तुम्ही एक्झॅक्टली डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या अकॉर्डिंग जर गेले तर तुम्हाला मोर ॲक्युरेट आन्सर दिसतं ऑप्शन सी आणि ऑप्शन डी सुद्धा बरोबर आहे. का, कारण की तुम्ही A+BCला C.B+A सुद्धा लिहू शकता. सो तुमच्या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर एक तर सी पण आहे आणि डी पण आहे. मग हा मल्टिपल ऑप्शनवाला प्रश्न होता, सेटमध्ये 2021मध्ये विचारलेला होता. तर हे दोन्ही ऑप्शन आहे, सी पण ऑप्शन आहे आणि डी पण. तर तुम्ही जर एक्झाममध्ये सी जरी गोल केलेलं असतं किंवा डी जरी गोल केलं असतं तरी तुम्हाला 2 मार्क्स मिळाले असते. ओके, नेक्स्ट बघा, हा 2020मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सेट 2020मध्ये काय दिले, द मोस्ट सुटेबल गेट टू चेक वेदर द नंबर ऑफ वन्स इन द डिजिटल वर्ड इज इव्हन ऑर ऑड. आता थिअरीमध्ये आपण बघितलेलं आहे की XOR गेट जे असतं, XOR गेट, हे XOR गेटला आपण ऑड पेरिटी म्हणतो. याला काय म्हणतात, ऑड पेरिटी चेकर. आता ऑड पेरिटी चेकर म्हणजे काय, तर या गेटमध्ये जर का नंबर ऑफ डिजिटल इनपुट 1 आर ऑड नंबर देन आउटपुट इज 1. किंवा सरळ XOR गेट जे असतो, XOR गेटला जर का असणाऱ्या इनपुट जर का ऑड इनपुट नंबर 1 जर असतील तर त्याचे आउटपुट 1 असते आणि XNOR मध्ये काय असतं, इव्हन इनपुट. मग तुम्हाला सरळ माहिती आहे की ऑड पेरिटी चेकर कोणता आहे किंवा इव्हन पेरिटी चेकर कोणता आहे, तर XOR गेट जे आहे ते कोणतंही आहे, तर तुमचं इव्हन ऑर ऑड पेरिटी चेकर. तर 2020मध्ये इझीचा प्रश्न विचारलेला होता, फारसा वगैरे काही, एकदम इझी. 2021मधलाही बघा सोपा आहे सुद्धा, 20मधलाही बघा एकदम सोपा आहे. हा प्रश्न आहे 2019मध्ये विचारलेला. द आउटपुट ऑफ द फॉलोइंग लॉजिक सर्किट इज, खाली दिलेला लॉजिक सर्किट दिलेलं आहे तुम्हाला, याचे आउटपुट विचारलेले. बघा हे कोणतं गेट आहे, तर हे गेट आहे ऑर.
हे कोणतं गेट आहे ऑर गेट काय करतं दोन्ही इनपुटचे ॲडिशन मग इथे ए आणि बी दोन इनपुट आहे इथे काय मिळेल तुम्हाला इथे मिळेल तुम्हाला ए प्लस बी इथे आहे सी मग इथे मिळेल सी ही ए प्लस बी हे कोणतं गेट आहे नॅन्ड गेट काय करतं दोन्ही इनपुटचं मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यावर अँड ऑपरेशन मग काय मिळेल तुम्हाला इथे मिळेल ए प्लस बी आणि त्याला मल्टिप्लाइड बाय सी आणि सर्व याच्यावर असेल ऑर ऑपरेशन सर्व याच्यावर काय असेल कॉम्प्लिमेंट का कारण काय नॅन्ड गेट आहे परत खाली डी आणि इथे अँड आहे मग काय करेल डी आणि ईचं मल्टिप्लिकेशन इथे नॉट आहे म्हणजे परत डी आणि ईच्या वरती कॉम्प्लिमेंट परत इथे काय ए प्लस बी इंटू सी कॉम्प्लिमेंट आणि डी इंटू ई हे दोन्ही इनपुट आहेत त्याचे आउटपुट इथे दिले मग याला जर का आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला इथे आउटपुट काय मिळेल तर इथे आउटपुट मिळेल आपल्याला ए प्लस बी हा सी याचा कॉम्प्लिमेंट आणि दुसरी इनपुट आहे डी इंटू ई त्याचा कॉम्प्लिमेंट आणि या सर्व याचा कॉम्प्लिमेंट मिळेल सर्व याचा परत एक कॉम्प्लिमेंट मग कॉम्प्लिमेंट जर का आपण सेपरेट केला कॉम्प्लिमेंट जर का सेपरेट केला तर काय मिळेल कॉम्प्लिमेंट सेपरेट केल्यानंतर जिथे ऑर ऑपरेशन आहे ते अँड तिथे ऑर बनेल आणि अँडवाला ऑर बनेल मग बघा याला जर का आपण सॉल्व्ह केलं समोर तर काय मिळेल हा मिळेल आपल्याला ए प्लस बी इंटू सी त्याचा बार आणि परत बार प्लस डी इंटू बी बार आणि बार हे डबल कॉम्प्लिमेंट एकमेकांसोबत कॅन्सल आउट होतील मग तुम्हाला काय मिळेल तर हा मिळेल इथे ए प्लस बी इंटू सी प्लस डी इंटू ई ए प्लस बी इंटू सी प्लस डी इंटू ई या पद्धतीने ऑप्शन दिसतंय का कोणतं येस ऑप्शन नंबर बी कोणतं ऑप्शन दिसतंय ऑप्शन बी ए प्लस बी इंटू सी प्लस डी ई काय ऑप्शन सी आता ते प्रॉपर्टी कोणती यूज केलेली मी तर प्रॉपर्टी जे यूज केली ते म्हणजे साईडला लिहितो बघा प्रॉपर्टी काय असते जर तुमच्याकडे असेल ए बार प्लस बी बार आणि याचा कॉम्प्लिमेंट तर कॉम्प्लिमेंट सेपरेट करत असताना जे ॲडिशन जर असेल ना तर त्याला सेपरेट करत असताना याचा ए बारचा बार डॉट बी बारचा बार ही एक आयडेंटिटी आपण यूज करायची सेकंड आयडेंटिटी काय जर का तुमच्याकडे ए बार डॉट बी बार आणि दोन्हीचा कॉम्प्लिमेंट जर असेल तर याला डिस्ट्रीब्यूट कसं करतो आपण तर ए बारचा बार डॉटच्या ठिकाणी इथे मिळेल प्लस बी बारचा बार तर या दोन आयडेंटिटीचा आपण इथे वापर केलेला आहे इथे डॉट होतं कॉम्प्लिमेंट सेपरेट केल्यानंतर डॉटच्या ठिकाणी अँड आलं आहे म्हणजे अँड ऑपरेशनच्या ठिकाणी ऑर आलं आहे आणि कॉम्प्लिमेंट डबल कॉम्प्लिमेंट एकमेकांसोबत कॅन्सल झाले मग इथेच काय मिळेल तुम्हाला याला जर सॉल्व्ह केलं तर हा मिळेल तुम्हाला ए डॉट बी आणि हा मिळेल ए प्लस बी का कारण की आपण शिकलेलो आहे की ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काय असतो तर ओरिजिनल नंबर असतो कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काय असतो ओरिजिनल नंबर तर या तीन आयडेंटिटीज वापर करून आपण डिजिटल सर्किटला सॉल्व्ह करू शकतो 2019 मधला 2 मार्कचा प्रश्न आहे हा जो आहे हा 2018 मध्ये विचारलेला आहे हा सुद्धा एकदम इझी आहे बघा एकदम सोपा आहे घाबरून द्यायचा अजिबात कारण नाही इथे हे कोणतं गेट आहे हे अँड गेट काय करतं दोन्ही इनपुटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला इथे मिळेल तुम्हाला x0 इंटू x1 ही दुसरी आहे x2 ही x2 आणि ह्या दोन x2 म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला इथे मिळेल तुम्हाला x0 इंटू x1 प्लस x2 x0 इंटू x1 प्लस x2 आणि परत काय इथे x3 म्हणजे इथे काय आउटपुट मिळेल तुम्हाला इथे आउटपुट मिळेल x0 इंटू x1 इथे जे काय आउटपुट मिळेल ती काय मिळेल तुम्हाला बघा हा कोणता गेट आहे अँड गेट काय करतो दोन्ही इनपुटचं मल्टिप्लिकेशन अँड गेटच्या दोन्ही इनपुटपैकी एक इनपुट आहे x0 इंटू x1 प्लस x2 आणि दुसरी इनपुट आहे x3 दुसरी इनपुट काय आहे x3 याला जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलं याला जर काय केलं डिस्ट्रीब्यूट जर का केलं तर काय मिळेल आपल्याला बघा याला जर का आपण डिस्ट्रीब्यूट केलं तर काय मिळेल हा x3 जर सेपरेट केला आपण तर काय मिळेल x0 x1 x3 x0 x1 x3 आणि इथे मिळेल तुम्हाला x2 इंटू x3 x0 x1 x3 आणि हा मिळेल x2 इंटू x3 परत याच्यानंतर परत इथे काय असेल x3 नंतर x4 आणि याच्यासोबत ॲड असेल ही एक इनपुट आणि दुसरी x4 इनपुट दोन्हीची काय असेल ॲडिशन परत जर काय यानंतर आपण एक इथे घेतलं गेट जे काही तुम्हाला काही दिलं डॉटेड लाईनने डिनोट केले ती दाखवलेलं आहे का नाही त्याला जर का आपण फॉलोड केलं तर तुम्हाला काय दिसेल इथे x3 की नाही इथे नंबरिंग x4 इथे x2 x3 x4 x2 x3 x4 म्हणजे तुम्ही जर का ऑप्शनमध्ये केअरफुली पाहिलं तर असं कोणतं ऑप्शन आहे ज्यामध्ये x0 x1 x3 आणि x2 x3 वाले नंबर दिसत आहेत तर बघा इथे x0 x1 x2 आहे म्हणजे हे तर नाहीच आहे हे पहिलं ऑप्शन आहे का नाही इथे x0 इंटू x1 आहे
इथं आपला x0 x1 x3 हे पण नाही आहे. तिसरं x0 + x1 + x2 हे पण नाही आहे. डी नंबरचं ऑप्शन बघा x0 x1 x3, सेकंडमध्ये x2 x3, म्हणजे यावर तुमचं ऑप्शन काय आहे करेक्ट आहे. पूर्ण सॉल्व्ह करण्याची गरज नाही. जर का तुम्ही पहिला 2 गेटला जरी सॉल्व्ह केलं तरी तुमचा आन्सर मिळून जाईल. हा सुद्धा सेट 2018 मध्ये विचारलेला एकदम इझी प्रश्न होता 2 मार्क्ससाठीचा. ठीक आहे. त्यानंतर हा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. द सम ऑफ ऑल द 3 इनपुट विल बी अपियर ॲज आउटपुट फ्रॉम. आता आपल्या यांनी काय सांगितलेलं आहे की असं लॉजिक गेट आपल्याला बनवायचं किंवा असं सर्किट सांगायचं आहे ज्यामध्ये मिळणारी आउटपुट जी आहे ती त्याच्या तिन्ही इनपुटच्या ॲडिशनच्या इक्वल असली पाहिजेत. आउटपुट काय असले पाहिजे तिन्ही गेटच्या जे काही इनपुट आहे ते तिन्ही इनपुटच्या ॲडिशनच्या इक्वल असले पाहिजे. आता इथे काय डायग्राम काढण्याची गरज नाही. तुम्ही फक्त ऑप्शनच्या थ्रू जायचे. बघ पहिलं काय सांगितलेलं आहे 3 इनपुट नॅन्ड गेट फॉलोड बाय इन्व्हर्टर. तर सरळ हे तर पॉसिबलच नाही. कारण नॅन्ड गेटची इनपुट काय असेल समजा तुम्ही जर बनवलं की 3 इनपुटचं हे नॅन्ड गेट आहे आणि ते फॉलोड केलेलं असेल एका इन्व्हर्टरने. त्याचं इनपुट असेल ABC. मग इथे काय मिळेल तुम्हाला इथे बनेल तुमचा ABC कॉम्प्लिमेंट आणि इथे काय बनेल ABC कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे आउटपुट मिळेल तुम्हाला ABC. म्हणजे पहिलं ऑप्शन तर तुमचं इनकरेक्ट आहे. 3 इनपुट XOR गेट फॉलोड बाय इन्व्हर्टर हे सुद्धा तुमचं ऑप्शन निग्लेक्ट होऊन जाईल. 3 इनपुट NOR गेट फॉलोड बाय इन्व्हर्टर हे तुमचं ऑप्शन करेक्ट आहे. कसं करेक्ट आहे तर आपण काय करू 3 इनपुटचं NOR गेट बनवू. 3 इनपुटचं NOR गेट हे झालं 3 इनपुट A B आणि C 3 इनपुट असणारा NOR गेट आणि हे फॉलोड करू आपण एका इन्व्हर्टरने. आता NOR गेट काय करतो 3 इनपुटची ॲडिशन आणि त्यांचा कॉम्प्लिमेंट. 3 इनपुटची ॲडिशन आणि कॉम्प्लिमेंट आणि परत इथे NOR गेट काय करतो OR गेट कॉम्प्लिमेंट म्हणजे A प्लस B प्लस C याचा कॉम्प्लिमेंट आणि परत NOR गेटचा कॉम्प्लिमेंट आणि डबल कॉम्प्लिमेंट एकमेकांसोबत कॅन्सल म्हणजे हा मिळेल तुम्हाला A प्लस B प्लस C. म्हणजे जे काही आपल्याला सांगितलेलं आहे की सम ऑफ द ऑल 3 इनपुट विल अपियर एज आउटपुट म्हणजे ABC ह्या 3 आहे इनपुट आणि त्यांची सम काय दिसते तुम्हाला आउटपुट आणि कशामध्ये पॉसिबल आहे तर हे पॉसिबल आहे ऑप्शन सी मध्ये. कशामध्ये पॉसिबल आहे ऑप्शन 3 की 3 इनपुट NOR गेट फॉलोड बाय इन्व्हर्टर जर तुम्ही बनवलं तर तुम्हाला 3 इनपुटचे ॲडिशन काय मिळेल आउटपुटला मिळेल. तर हा तुमचा सेटमध्ये विचारलेला एकदम इझीचा प्रश्न होता. हा सुद्धा 2016 मध्ये विचारलेला एकदम सोपाचाच प्रश्न आहे. इन द गिवन डिजिटल सर्किट A अँड B फॉर्म्स इनपुट द आउटपुट Y इज. या लॉजिक सर्किटचे आउटपुट Y सांगायचे काय असेल तर बघा A हा कोणता गेट आहे नॉट गेट काय करतो ईचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ही इनपुट बनेल A बार. इथे आहे B. हा OR गेट आहे. OR गेट काय करतो दोन्हीचे ॲडिशन म्हणजे A बार प्लस B. इकडे काय आहे हे एक इनपुट आहे A दुसरी इनपुट B. हा NOR गेट इथे काय मिळेल तुम्हाला हा मिळेल तुम्हाला A प्लस B. एक इनपुट आहे A बार प्लस B दुसरी इनपुट A प्लस B. हे कोणता गेट आहे नॅन्ड गेट. नॅन्ड गेट काय करतो दोन्ही इनपुटचं मल्टिप्लिकेशन दोन्ही इनपुटचं दुसऱ्या कलरच्या पेनने लिहितो. नॅन्ड गेट काय करतो दोन्ही इनपुट नॅन्ड गेटला असणारी एक इनपुट आहे A बार प्लस B दुसरी इनपुट आहे A प्लस B. ह्याला दोन्ही इनपुट आणि दोन्ही इनपुटचं काय असतं कॉम्प्लिमेंट. मग याला जर आपण समोर सॉल्व्ह केलं तर काय मिळेल बघा कॉम्प्लिमेंट शिफ्ट करा. कॉम्प्लिमेंट जर शिफ्ट केला तर काय मिळेल A बार प्लस B चा बार डॉट रिप्लेस होईल ॲडिशनने आणि हा मिळेल तुम्हाला A प्लस B बार A प्लस B बार. परत बार सेपरेट करा. इथे काय बनेल तुम्हाला इथे बनेल तुम्हाला A डबल बार डॉट B बार प्लस हा बनेल A बार डॉट B बार. आता A बार हा बनेल A डॉट B बार प्लस A बार A डबल कॉम्प्लिमेंट हा बनेल सिम्पली A आणि हा बनेल B बार प्लस इथे हा A बार डॉट B बार. तर B बार कॉमन B बार कॉट जर कॉमन काढला आपण तर काय मिळेल इथे मिळेल B बार कॉमन इथे राहील A प्लस A बार. आता सर्वांना माहिती A प्लस A बारची व्हॅल्यू किती असते 1. A प्लस A बारची व्हॅल्यू किती असते 1 म्हणजे आन्सर काय मिळेल तुम्हाला B बार इंटू 1. B बार इंटू 1 म्हणजेच काय तर B बार. या लॉजिक सर्किटचे आउटपुट काय मिळेल तुम्हाला तर आउटपुट मिळेल Y इज इक्वल टू B बार. Y इज इक्वल टू B बारवाला कोणता ऑप्शन आहे तर ते आहे तुमचा ऑप्शन नंबर D. Y इज इक्वल टू B बार. ओके. हा सुद्धा एकदम इझीचा प्रश्न होता. हा पण बघा द लॉजिक एक्सप्रेशन A बार BC प्लस A बार B बार C प्लस ABC बार प्लस A B बार C बार कॅन बी सिम्प्लिफाय टू. या लॉजिक एक्सप्रेशनला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. हा गेटमध्ये विचारलेला प्रश्न आहे. कुठला आहे हा गेटमध्ये विचारलेला आहे. हा पण एकदम इझी आहे. काय करायचं सिम्पल बुलियन अल्जेब्राचा यूज करायचं आहे. काय दिलेलं A बार BC प्लस
ए बार बी बार सी प्लस ए बी सी बार प्लस ए बी बार सी, याला आपल्याला सॉल्व करायचं. बघा याच्यामध्ये ए बार सी कॉमन निघतोय. ए बार सी पहिल्या दोन टर्ममधून जर ए बार सी कॉमन काढला तरी ते काय राहील, इथे राहील बी प्लस बी बार. परत त्याच्यामधून ए इंटू सी बार जर कॉमन काढला तर इथे काय राहील, बी प्लस बी बार. आता बी प्लस बी बारची व्हॅल्यू 1 आणि इथे पण बी प्लस बी बारची व्हॅल्यू 1. हा काय मिळेल, ए बार सी प्लस ए सी बार, ए बार सी प्लस ए सी बार. सर्वांना माहिती ए बार सी प्लस ए सी बार म्हणजेच काय आहे, तर हा आहे ए एक्सॉर सी, ए एक्सॉर सी. मग यालाच आपण करू शकतो ए एक्सॉर सी. याचं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे, तर ऑप्शन 1 ए एक्सॉर सी. हे जे लॉजिक गेट कशाला सिम्प्लिफाय करू शकतो आपण, किंवा हे लॉजिक एक्सप्रेशन ए एक्सॉर सी. आपण हे एक्सॉर गेटच्या याच्यामध्ये पाहिलेले, तुम्हाला आठवतही असेल. हा सुद्धा एकदम इझीचा क्वेश्चन होता गेटमध्ये विचारलेला. आपण बघा, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिप्रेझेंट एक्सक्लुझिव्ह ऑर ऑपरेशन. आता सगळ्यांना माहिती एक्सक्लुझिव्ह ऑरमध्ये एक्सक्लुझिव्ह ऑर दोनच इनपुट आहे, ए आणि पी इनपुट असणार एक्सॉर गेटमध्ये. जर एची व्हॅल्यू 1 असेल आणि बीची व्हॅल्यू 0 असेल, जर एक 1 आणि दुसरा 0 असेल तर आउटपुट वाय काय मिळते तुम्हाला, आउटपुट वाय मिळते 1. मग आपल्याला चेक करायचं आहे की ए बी सी डी 4 ऑप्शन दिले आहेत, की प्रत्येक ऑप्शनमध्ये एची व्हॅल्यू 1 आणि बीची व्हॅल्यू 0 जर पुट केले आपण, तर ज्यामध्ये आपल्याला आउटपुट 1 मिळत असेल ते एक्सॉर गेट आहे, आणि ज्यामध्ये 1 मिळत नसेल ते एक्सॉर गेट नाही. ऑप्शन ए मधून जाऊ. ऑप्शन ए मध्ये बघा, ऑप्शन ए आहे आपल्याकडे ए प्लस बी इंटू ए बी बार. यामध्ये पुटअप करा आता एची व्हॅल्यू 1 आणि बीची व्हॅल्यू 0, तर हा काय मिळेल 1 प्लस 0 इंटू 1 इंटू 0 बार. आता 1 इंटू 0 0. आता 1 प्लस 0ची व्हॅल्यू काय बनेल 1. 1 प्लस 0ची व्हॅल्यू 1 आणि 1 इंटू 0 हा बनेल 0 बार. 0 बार म्हणजे 1, म्हणजे 1 इंटू 1 1 इंटू 1 1. म्हणजे यस, पहिलं तर एक्सॉर गेट आहे. म्हणजे आपल्याला नॉट विचारलेले तर हे आहे, हे ऑप्शन तुमचं बनेल का, नाही. ऑप्शन बी तर सरळ सरळ एक्सॉरचंच ऑपरेशन आहे. परत बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, ऑप्शन बी ए बी बार प्लस बी ए बार. एची व्हॅल्यू 1 बीची व्हॅल्यू 0 प्लस बीची व्हॅल्यू 0 एची व्हॅल्यू 1. आता 1 इंटू 0 बार म्हणजे 1 आणि 0 इंटू 1 बार म्हणजे 0. 1 इंटू 1 हा बनतो 1 प्लस 0, 1 प्लस 0ची व्हॅल्यू बनते 1. म्हणजे सेकंडसुद्धा एक्सॉर गेट आहे. थर्ड चेक करू, ए प्लस बी इंटू ए बार प्लस बी बार. एची व्हॅल्यू 1 बीची व्हॅल्यू 0 आणि इकडे 1 बार प्लस 0 बार. आता 1 प्लस 0ची व्हॅल्यू 1 इंटू 1 बार 0 प्लस 0 बार 1. म्हणजे हा मिळेल तुम्हाला 1 आणि हा पण बनेल 1. 1 इंटू 1 1. म्हणजे ए बी सी तिन्ही तर आहे, म्हणजे सरळ सरळ जे चौथं उरले ते काय असेल तुमचं करेक्ट आन्सर. म्हणजे चौथं जे ऑप्शन दिले तुम्हाला हे काय, आपल्याला जे काही विचारले डज नॉट रिप्रेझेंट, तर हे जे चौथं ऑप्शन आहे हे तुमचं ऑपरेशन एक्सॉर गेट रिप्रेझेंट करत नाही. का, कारण तिन्ही जर रिप्रेझेंट करतात आणि मल्टिपल चॉईसमध्ये एक जर इनकरेक्ट असेल तर ते ऑप्शन डी असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही याचे ऑप्शन निग्लेक्ट करू शकता. हा सुद्धा गेटमधला प्रश्न काय विचारले यामध्ये, फॉर द गिवन डिजिटल सर्किट द आउटपुट एक्स इज. या सर्किटचे आउटपुट काय असेल. आता बघा हा नॉट गेट आहे, इथे काय बनेल ए बार. इथे काय बी इंटू सी. हा कोणता गेट आहे ऑर गेट. काय करतो दोन्हीचे ॲडिशन, हा बनेल बी प्लस सी. इथे एक आहे इनपुट ए बार, दुसरे इनपुट बी प्लस सी. नॅन्ड गेट काय करतो दोन्ही इनपुटचं मल्टिप्लिकेशन आणि त्याचं कॉम्प्लिमेंट. म्हणजे काय बनेल ए बार इंटू बी प्लस सी आणि याचा कॉम्प्लिमेंट. ए बार इंटू बी प्लस सी याचा कॉम्प्लिमेंट. आणि तुम्ही सरळ सरळ जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसतं, ऑप्शन बीमध्ये तेच दिसते, ए बार डॉट बी प्लस सी आणि दोन्हीचा कॉम्प्लिमेंट. हा सुद्धा गेटमधला प्रश्न आहे, कुठे विचारलेला आहे गेट एक्झाममध्ये. त्यानंतर हा सुद्धा गेटवालाच क्वेश्चन आहे. हा सुद्धा इझी आहे, फारसा अवघड नाही. बघा काय देतं इथे कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजे पी इनपुट आहे, नॉट गेट काय करेल कॉम्प्लिमेंट पी बार. हा काय क्यू, इथे आहे क्यू. हा एक्सॉर गेट आहे, एक्सॉर नाही, कोणता गेट आहे नॉर गेट आहे. कोणता गेट आहे नॉर गेट. काय करतो दोन इनपुटची ॲडिशन आणि त्याचा कॉम्प्लिमेंट. हा बनेल पी बार क्यू दोघांचा कॉम्प्लिमेंट. इकडे एक इनपुट आहे क्यू, एक इनपुट आर. नॅन्ड गेट काय करतो दोन इनपुटचं मल्टिप्लिकेशन आणि कॉम्प्लिमेंट. हा बनेल क्यू आर दोन्हीचा बार. एक इनपुट आहे इथे. आता इथली जी काही इनपुट बनेल तर इथली इनपुट आणि इथले इनपुट. आता समोरचे इनपुट मी समोर लिहितो कारण ते जागा नाही. बघा हा जो आहे इथली या पर्टिक्युलर ठिकाणची इनपुट मी इथे लिहितो. हा कोणता गेट आहे नॉर गेट. काय करतो दोन इनपुटचे ॲडिशन आणि त्याचं कॉम्प्लिमेंट. पहिली इनपुट आहे बघा पी बार
प्लस क्यू बार हे एक इनपुट आहे, दुसरं इनपुट आहे क्यू इंटू आर त्याचा बार, आणि हा नॉर गेट काय करेल दोन्हीचा कॉम्प्लिमेंट, म्हणजे या दोन्हीचा कॉम्प्लिमेंट ही बनेल इथली एक इनपुट, इथली इनपुट. परत या गेटची एक इनपुट काय येस, हा परत नॉर गेट आहे, म्हणजे परत यामध्ये एस ॲड होईल आणि त्यांचा कॉम्प्लिमेंट, म्हणजे परत काय मिळते एस ॲड होईल आणि एस सर्व याचा कॉम्प्लिमेंट बनेल. परत दुसरा नॉट गेट हा परत त्यांचा कॉम्प्लिमेंट येईल, म्हणजे या कॉम्प्लिमेंटचा परत एक कॉम्प्लिमेंट मिळेल. हे दोन कॉम्प्लिमेंट एकमेकांसोबत जर का कॅन्सल झाले तर आपल्याला काय मिळेल इनपुट, इथे आउटपुट पी बार प्लस क्यू त्यांचा कॉम्प्लिमेंट प्लस क्यू आर बार प्लस एस, क्यू आर बार प्लस एस. मग या पद्धतीने तुम्हाला आउटपुट मिळते. सॉरी, हा एक आतला कॉम्प्लिमेंट राहिला, कोणाकोणावर येतो तिघांवर येतो, पी बार प्लस क्यू बार कॉम्प्लिमेंट. मग तुम्हाला काय मिळते बघा, असं कोणतं ऑप्शन आहे ज्यावर पी बार प्लस क्यू त्याचा बार आहे, म्हणजे बघा पी बार प्लस क्यू त्यांचा बार प्लस क्यू आर बार आणि दोन्हीचं कॉम्प्लिमेंट प्लस एस, म्हणजे ऑप्शन एमध्ये तुम्हाला दिसतंय. ऑप्शन एमध्ये काय दिसतं, हे वाला ऑप्शन करेक्ट दिसते. हा सुद्धा गेटमध्ये विचारला प्रश्न आहे, त्याचा ऑप्शन एक आहे करेक्ट आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट बुलियन एक्सप्रेशन, खालीलपैकी कोणतं एक्सप्रेशन इनकरेक्ट आहे ते विचारायचं आहे. आता आपण काय करू, एक्सप्रेशनला 1 बाय 1 करणार, इथे तुम्हाला डायरेक्टली समजत नाही, त्यामुळे काय करायचं ऑप्शन बाय ऑप्शन द्यायचं. ऑप्शन एला चेक करू आपण. ऑप्शन ए काय आहे तर पी बार क्यू प्लस पी क्यू. याला जर सॉल्व्ह केलं आपण तर बघा क्यू कॉमन आहे, क्यू जर कॉमन काढला तर काय मिळाला पी बार प्लस बी, पी बार प्लस क्यूची व्हॅल्यू 1, क्यू इंटू 1ची व्हॅल्यू काय बनते क्यू इंटू 1 इज इक्वल टू क्यू. या ऑप्शनमध्ये सुद्धा दिलं आहे, म्हणजे हे करेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारले, पहिलं ऑप्शन तर करेक्ट मिळते. ऑप्शन बी मध्ये जाऊ, बी मध्ये काय दिसतंय पी प्लस क्यू बार, हा दिसतोय पी प्लस क्यू. आता सर्वांना माहिती आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये काय सांगतो ए प्लस बी इंटू ए प्लस सी इज इक्वल टू काय असतो ए प्लस बी सी, म्हणजे हा बनेल तुमचा पी प्लस क्यू बार क्यू, क्यू बार इंटू क्यूची व्हॅल्यू बनते 0, पी प्लस 0, पी प्लस 0 म्हणजे काय बनतो सिम्पली पी. या एक्सप्रेशनमध्ये याची व्हॅल्यू पी दिलेली, म्हणजे दुसरं सुद्धा काय करेक्ट आहे. थर्डमध्ये जाऊ, ऑप्शन सी. ऑप्शन सी काय दिसतं तुम्हाला पी इंटू पी प्लस क्यू, पी इंटू पी प्लस क्यू. पी जर डिस्ट्रीब्यूट केला आतमध्ये तर काय मिळेल हा पी इंटू पी प्लस पी क्यू. आता पी इंटू पीची व्हॅल्यू काय बनेल पी इंटू पीची व्हॅल्यू बनेल सिम्पली पी, आणि हा बनेल पी क्यू. दोन्हीच्यामधून जर पी कॉमन काढला तर इथे काय बनेल 1 प्लस क्यू. आता 1 प्लस क्यू म्हणजेच 1, म्हणजे पी इंटू 1, म्हणजे याची व्हॅल्यू किती बनते पी. पण तुम्हाला काय दिलेलं आहे क्यू, म्हणजे दुसरं वाला ऑप्शन एक आहे हे इनकरेक्ट आहे. आपल्याला पी इंटू पी प्लस क्यूची व्हॅल्यू पी बनते, पण ऑप्शनमध्ये क्यू दिलेलं आहे, म्हणजे ऑप्शन काय तुमचं हे इनकरेक्ट आहे. आणि आपल्याला तेच विचारलं की कोणतं इनकरेक्ट आहे, तर कोणतं ऑप्शन इनकरेक्ट, ऑप्शन सी. त्यानंतर नेक्स्ट द बुलियन एक्सप्रेशन पी प्लस पी बार क्यू वेर पी अँड क्यू आर द इनपुट विथ द सर्किट रिप्रेझेंट द फॉलोइंग लॉजिक. तर हे जे दिलेलं तुम्हाला काय एक्सप्रेशन वाय इज इक्वल टू पी प्लस पी बार क्यू, याला सिम्प्लिफाय करून खालीलपैकी कोणतं गेट बनेल ते सांगायचं आहे. तर बघा पी प्लस पी बार क्यू डिस्ट्रीब्यूट जर केलं तर काय मिळेल पी प्लस पी बार, आणि दुसरा बनेल पी प्लस क्यू. आता पी प्लस पी बारची व्हॅल्यू बनते 1, मग काय बनेल तुमचा 1 इंटू पी प्लस क्यू. आता 1ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काही फरक पडणार आहे का नाही, म्हणजे काय बनेल तुमचं सिम्पली पी प्लस क्यू. पी प्लस क्यू कोणत्या गेटचे आउटपुट आहे तर हे आउटपुट आहे ऑर गेटचे. म्हणजे कोणतं गेट बनते तर हे बनते ऑर गेट, ऑप्शन डी. त्यानंतर नेक्स्ट द सोल्युशन ऑफ द बुलियन एक्सप्रेशन, हे तुम्ही एक्सप्रेशन दिलेलं आहे, याचं सोल्युशन काय बनेल ते सांगायचं आहे. बघा काय दिलेलं आहे एक्सप्रेशन वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार प्लस ए बी बार. याला जर सॉल्व्ह केलं आपण तर बघा अगोदर काय करू आपण कॉम्प्लिमेंट सेपरेट करू. इथे ॲडिशन आहे, कॉम्प्लिमेंट सेपरेट केल्यानंतर काय बनेल मल्टिप्लिकेशन, हा बनेल ए बार प्लस बी बार. इथे परत जर सेपरेट केला तर काय बनेल हा बनेल ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार. आता पहिल्या दोन टर्म्समधून जर ए बार कॉमन काढला, पहिल्या दोन टर्ममधून जर ए बार कॉमन काढला तिथे काय मिळेल बी बार प्लस 1, आणि इकडे काय राहील बी बार. आता बी बार प्लस 1 सोबत काही ॲड केला तर व्हॅल्यू काय बनते 1, हा बनेल मग तुमचा सिम्पली ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार. आता ॲक्च्युअलमध्ये ए बार प्लस बी बारला आणखी कसं लिहू शकतो आपण, यालाच आपण काय लिहू शकतो ए प्लस बी बार. म्हणजे तुमचा वाय इज इक्वल टू या एक्सप्रेशनला सॉल्व्ह केल्यानंतर ए बार प्लस बी बार सुद्धा मिळते आणि ए बी बार सुद्धा मिळते. म्हणजे ह्या गिवन क्वेश्चनचा आन्सर काय आहे, हे मल्टिपल सिलेक्टवाला क्वेश्चन, याचं हे ऑप्शन बी सुद्धा करेक्ट आहे आणि ऑप्शन डी सुद्धा करेक्ट आहे. कसं आहे MSQ आहे, मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन आहे. गेटमध्ये मल्टिपल चॉईस असतात आणि मल्टिपल सिलेक्ट असतात. तर त्या गेटमधला मल्टिपल सिलेक्टवाला हा क्वेश्चन होता, ज्याचे ऑप्शन 2 आहेत, एक तर ऑप्शन बी पण येते आणि ऑप्शन डी सुद्धा येते. त्यानंतर नेक्स्ट
इन द बुलियन एक्सप्रेशन. हे तुम्हाला एवढं खूप सारं विचित्र बुलियन एक्सप्रेशन दिसते. तर झेड बारची व्हॅल्यू सांगायची. आता सरळ सरळ बघा, पहिल्या एक्सप्रेशनमध्ये PQ, दुसऱ्या एक्सप्रेशनमध्ये PQ, तिसऱ्या एक्सप्रेशनमध्ये PQ, चौथ्यामध्ये PQ, पाचव्यामध्ये PQ. सर्व याच्यामधून जर आपण PQ कॉमन काढला, सर्व याच्यामधून काय केलं, PQ जर का कॉमन काढला तर झेड काय मिळेल तुम्हाला, झेड इज इक्वल टू मिळेल सिम्पली PQ निघालेला कॉमन. इथून जर कॉमन निघालं इथे राहील 1 प्लस इथे राहील R, इथे राहील RS, इथे राहील RST आणि समोर राहील RSTU. आता सर्वांना माहिती आहे 1 सोबत काही ॲड केला तर फरक पडणार आहे का, नाही. मग तो काय राहील सिम्पली, हा राहील तुमचा 1. मग P इंटू क्यू म्हणजे झेडची व्हॅल्यू काय बनते, P इंटू क्यू. मग झेड बार जर केला आपण तर काय बनेल, हा सिम्पली P इंटू क्यू बार. P इंटू क्यू बार म्हणजे काय, तर तो बनेल तुमचा P बार प्लस क्यू बार. झेड बारची व्हॅल्यू काय बनते, P बार प्लस क्यू बार म्हणजे ऑप्शन सी. झेड बारची व्हॅल्यू काय बनते, P बार प्लस क्यू बार म्हणजे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, हा आय थिंक लास्ट क्वेश्चन आहे. येस, बघा 20-25 मिनिटांमध्ये आपण साधारणपणे 15 ते 16 क्वेश्चन डिस्कस केले आणि सर्व सेट आणि गेटचेच प्रश्न होते. तर तुम्हाला कळत असेल की फारशा अवघड आहे का, तर एकदम इझी. हे विचारले बघा, द बुलियन एक्सप्रेशन ए बार इंटू बी बार सिम्प्लिफाईड. या बुलियन एक्सप्रेशनला आपण सिम्प्लिफाय कसं करू शकतो ते सांगायचं आहे. बघा, काही एक्सप्रेशन y इज इक्वल टू ए बी बार ब्रॅकेटमध्ये ए बार प्लस बी ए प्लस बी बार, ए बार प्लस बी ए प्लस बी बार. याला जर आपण डिस्ट्रीब्यूट केलं तर ए बार प्लस बी, या काय मिळेल तुम्हाला ए प्लस बी, सॉरी ए इंटू बी बार, हा मिळेल तुम्हाला ए बार प्लस बी बार, हा बनेल ए बार प्लस बी आणि ए प्लस बी बार, ए प्लस बी बार. असं काहीच ऑप्शन दिसतच नाही. परत काय करू आपण, याचे पहिले 2 आहे, ह्या पहिल्या 2च्या ठिकाणी यूज करू डिस्ट्रीब्यूटिव्ह लॉची प्रॉपर्टी. ए बार कॉमन आहे म्हणजे हा काय बनेल तुमचा, हा बनेल ए बार प्लस बी बार इंटू बी आणि सेकंड वाली क्वांटिटी ए प्लस बी बार, ए प्लस बी बार. आता बी बार इंटू बीची व्हॅल्यू काय बनते, ही व्हॅल्यू बनते 0, ही व्हॅल्यू काय बनते 0 म्हणजे हा काय बनेल तुमचा ए बार प्लस 0 आणि हा बनेल ए प्लस बी बार. आता 0 सोबत काही ॲड केलं तर जी क्वांटिटी असेल तीच तुम्हाला मिळते म्हणजे हा बनेल तुम्हाला ए बार आणि इकडे राहील हा ए प्लस बी बार. ए बार मल्टिप्लाय करा, पहिली टर्म मिळेल ए बार इंटू ए, सेकंड टर्म मिळेल ए बार बी बार. ए बार इंटू एची व्हॅल्यू 0 आणि 0 सोबत काही ॲड केलं तर तीच टर्म म्हणजे तुम्हाला टर्म मिळेल ए बार बी बार. टर्म काय मिळेल, ए बार बी बार. आता ए बार बी बार आहे यासारखं ऑप्शन दिसते का, नाही. मग कॉम्प्लिमेंट सेपरेट करा म्हणजे सेपरेटेड कॉम्प्लिमेंट 1 करा आणि साईन चेंज करा म्हणजे हा काय मिळेल तुमचा सिम्पली ए प्लस बी बार. हा काय बनेल ए प्लस बी बार. सो कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, तर ऑप्शन सी जे आहे ते ऑप्शन काय आहे, करेक्ट आहे. आता ॲक्च्युअलमध्ये मी हे जे काही कॉम्प्लिमेंट सेपरेट करायला लिहितो त्याचे 2 लॉ आहेत. 2 लॉ तुम्ही लक्षात ठेवायचे. जर तुमच्याकडे ए प्लस बी बार असेल तर याला सेपरेट कसं करायचं, तर ए बार डॉट बी बार. आणि जर तुमच्याकडे ए बार डॉट बी बार कॉम्प्लिमेंट असेल तर याला सेपरेट करायचं ए बार प्लस बी बार. हे 2 आहे लॉ, डी मॉर्गन्स लॉ. याला काय म्हणतात, डी मॉर्गन्स लॉ. कोणती लॉ, डी मॉर्गन्स लॉ. आणखी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय आहे, तर ए प्लस बी इंटू ए प्लस सी, याला आपण लिहू शकतो ए प्लस बी सी. तर भरपूर वेळा मी फक्त जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहे फक्त ह्या 3 ॲझम्पशन्सच्या बेसवरच सॉल्व्ह केले. जर तुम्हाला हे 3 इझिली माहिती असेल तर तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये विचारणारे सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता. आणखी जे काही आपण लॉज बघितलेले, लॉ ऑफ ॲडिशनचा बुलियन अल्जेब्राचा लॉ, मल्टिप्लिकेशनचा लॉ, सबस्ट्रॅक्शनचा लॉ किंवा जे काही असतील ते सर्व लॉसुद्धा तुम्हाला माहिती असणं मस्ट आहे. ओके, तर इथून पुढचा जो टॉपिक आहे म्हणजे शक्यतो तुमच्या एक्झाममध्ये विचारणारे सर्व क्वेश्चन हे लेक्चर 4 पर्यंतचेच विचारतात. समोरचे 2 लेक्चर मी एक्स्ट्रा घेतो आहे ज्यामध्ये मी काही ॲडिशनल टॉपिक तुम्हाला सांगेल. पण ते समोरचे ॲडिशनल टॉपिक तुम्ही केले नाही केले काही हरकत नाही, इथपर्यंतचं लेक्चर करायची आणि या लेक्चरच्या अगोदर जे वर्कशीट दिली ती करायची. तुमच्या सेटमध्ये विचारणारा डिजिटल इलेक्ट्रॉनिक सेक्शनचा एक प्रश्न जे की तुम्हाला 2 मार्क्स मिळून देईल तो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, फारसा अवघड नाही. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये राहिलेला आणखी जो काही पार्ट असेल त्याच्यावर बेस क्वेश्चन शक्यतो विचारत तर नाही पण विचारलंही तर त्याच्यासोबत कसं डील करायचं ते पाहू. ओके, थँक्यू.